नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण जाणून घेणार आहोत सूर्यफूल लागवडविषयी सविस्तर माहिती। सूर्यफूल लागवड करताना जमीन ही मध्यम खोलीची व पाण्याचा निचरा होणारी असावी। सूर्यफूल हे उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही हंगामात वाढणारे पीक आहे। पण सूर्यफूल लागवडीत सूर्यप्रकाश आणि पाणी याप्रमाणे पेरणीचे नियोजन करावे लागतं। खरीप हंगामामध्ये पेरणी 15 जून ते 15 जुलै या दरम्यान केली जाते आणि उन्हाळी हंगामाची पेरणी जानेवारी व फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केली जाते। सूर्यफूल लागवडीसाठी शेतीची मशागत करताना पहिली नांगरट 20 ते 30 सेंटीमीटर खोल याप्रमाणे करावी। नांगरणीनंतर त्यात प्रामुख्याने 20 ते 25 गाड्या कुजलेले शेणखत टाकून घ्यावं। लागवडीसाठी प्रामुख्याने प्रति हेक्टरी 5 ते 6 किलो बियाणाची आवश्यकता असते। बीज पेरणी करताना पेरणी यंत्राचा वापर करावा। पीक 20 दिवसाचे झाल्यावर पहिली तर पीक 30 ते 40 दिवसाचे झाल्यावर दुसरी कोळंबी द्यावी। यानंतरही तण सातत्याने उगवत राहिलं तर खुरपणी करून घ्यावी। पेरणीपूर्वी व पेरणीनंतरही जाणकारीच्या सल्ल्याने तणनाशक फवारणी करू शकतो। सूर्यफुलाच्या लागवडीत पाण्याचे योग्य व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे। कळीधारणीच्या काळात 30 ते 40 दिवसांनी पाणी दिले जाते, तर फूल उमलण्याच्या काळात 55 ते 60 दिवसांनी आणि दाणे भरण्याच्या काळात 55 ते 60 दिवसांनी पाणी दिलं जातं। या काळात प्रामुख्याने पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। या प्रकारे योग्य नियोजन केले तर एका हेक्टरमध्ये साधारणतः 15 ते 20 क्विंटल सूर्यफुलाचे उत्पादन होऊ शकतं। तर शेतकरी मित्रांनो, ही होती सूर्यफूल विषयी सविस्तर माहिती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी आताच कृषी मंत्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या इंस्टा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका।